आमदार देवेंद्र कोठे यांचा विकास कामांसाठीचा पाठपुरावा आणि कामाचा झपाटा अफाट आहे. आमदार झाल्यानंतर अवघ्या 7 महिन्यात शहर विकासाचा व्यापक विचार आणि कृती करणारे आमदार देवेंद्र कोठे हे राज्यातील कदाचित एकमेव आमदार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील 14 कोटी रुपयांच्या निधी अंतर्गत रस्त्यांसह विविध विकास कामांचा शुभारंभ सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते कर्णिक नगर परिसरातील चिल्ड्रन पार्क मैदानावर करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, माजी आमदार राजेंद्र राऊत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजपाचे राज्य परिषद सदस्य विक्रम देशमुख, अविनाश महागावकर, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, भाजपाचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, भाजपा महिला शहराध्यक्षा विजया वड्डेपल्ली, भूपती कमटम, अंबादास बिंगी, सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, स्थायी समितीचे माजी सभापती देवेंद्र भंडारे, माजी नगरसेवक रवी कैयावाले, राजकुमार हंसाटे आदी उपस्थित होते. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूरवर आणि आमदार देवेंद्र कोठेंवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे आमदार देवेंद्र कोठे यांनी दिलेल्या विकास कामाच्या प्रत्येक प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्काळ मंजुरी देतात. आमदार देवेंद्र कोठे यांना विकास कामाबद्दल अत्यंत आत्मीयता आहे. हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा मोठा विचार करून ते राजकारणात आले आहेत. समांतर जलवाहिनीच्या कामाची पूर्तता, विमानसेवेचा प्रारंभ, सोलापूर मुंबई विमानसेवेचा पाठपुरावा, शहराच्या अंतर्गत पाणी पुरवठा व्यवस्थेसाठीचा निधी आदी विषयात त्यांनी केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन कमळ चिन्हावर आलेला महापौर निवडून देण्यासाठी भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी केले.